रोल. आज जवळपास 30 वर्ष पूर्ण झाली. 30 ऑक्टोबर 1993 साली गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू होती आणि मध्यरात्रीच्या सुमारास अंतिम टप्प्यात मिरवणुका असताना सोलापुरात असेल, पुण्यात असेल, अन्य काही ठिकाणी, लातूर, मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणावर होतं, भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांना काही समजेना, मिरवणूक सुरू असताना असं जमिनीतनं धूर येतोय, आवाज येतोय, असं का घडतंय. पण काही क्षणानंतर याचा खुलासा झाला आणि हा भूकंपच होता. हा भूकंप यापूर्वी या पिढीनं न पाहिला इतका भयानक भूकंप होता. अनेक लोक यामध्ये गाडले गेले. मराठवाड्यातील किल्लारीसह अनेक गावं या भूकंपग्रस्त भागामध्ये समाविष्ट आहेत. शरद पवार त्यावेळेला राज्याचं नेतृत्व करत होते, मुख्यमंत्री होते आणि ते सोलापुरात आले आणि भूकंपाची मराठवाड्यातली संपूर्ण यंत्रणा ही सोलापुरातून त्या काळी राबवली गेली. सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, त्यावेळेला या सर्व बातम्यांचं कव्हरेज त्यावेळी करणाऱ्यांमध्ये मी एक होतो. शरद पवार जवळपास महिनाभर डाक बंगल्यामध्ये होते. दररोज सकाळी भूकंपग्रस्त भागात जायचे, तिथल्या अडचणी समजावून घ्यायचे. दुपारी इथं आल्यानंतर बैठका व्हायच्या. मदत कार्यसुद्धा इथूनच ते रवाना करायचे. त्यावेळेला युनूस शेख वगैरे आमदार होते. या सगळ्यांनी त्यांना, सपाटे मला वाटतं महापौर होते, आणि या सगळ्यांनी त्यावेळेला मदत केली. आणि सोलापुरातून एक मोठ्या, शरद पवार इथं थांबल्यामुळे एक मोठा मदतीचा ओघ जात होता. सोलापूरचं विमानतळ त्यावेळेला विमानांनी गर्दीनं भरलं होतं. अगदी देश विदेशातनं सुद्धा इथे विमानं येऊन, मदत पथकासह येऊन थांबली होती. तर हा सगळा प्रसंग आठवतो. फार लोकांचं नुकसान झालं. त्यानंतर आता 30 वर्ष एक पिढी, म्हणजे त्या काळी आई वडील अचानक गेले किंवा अन्य संपूर्ण कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आणि मुलंच उरली. तर ती पिढीसुद्धा आता 30 वर्षाची झाली. आज शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांनी हे काम केलेलंच आहे, नक्की आहे, त्याला काही विरोध असायचं काही कारण नाही आणि करावंच लागतं असं काम. परंतु ज्या तळमळीने शरद पवारांनी इथं बसून काम केलं आणि महाराष्ट्रावरती किंवा अशा संकटग्रस्त भागामध्ये एखादा व्यक्ती जर मनात आणलं तर त्याच्यावर मात करण्यासाठी काय करू शकतो आणि किती तत्परतेने निर्णय घेऊ शकतो, हे पवारांनी त्या काळात दाखवलं. मला पवारांचं आणखीन एक उदाहरण त्यानंतर मला वाटतं बॉम्बस्फोटाच्या वेळेला पाहायला मिळालं. मुंबई मध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोटांची मालिका झाली आणि पवारांनी त्यावेळेला सूत्र हाती घेऊन मुंबई पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कशी सुरू होईल, ती या संकटातून बाहेर कशी येईल, चक्र कसं सुरू राहील, या दृष्टीनं प्रयत्न केले. एक कणखर व्यक्तिमत्व या 2-4 घटनांमध्ये शरद पवारांमध्ये पाहायला मिळालं, हे नक्की आहे. त्या काळची जी संकटग्रस्त झालेली किंवा नुकसान झालेलं आहे, जीवितहानी ज्यांची झाली ती आयुष्यात कधीच भरून येणारी नाही. परंतु ज्यांच्याकडचं आर्थिक नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी काही प्रमाणात सरकारने प्रयत्न केले. सामाजिक संघटना आल्या, आंतरराष्ट्रीय संघटना आल्या, स्वयंसेवी संस्था आल्या. अगदी वैयक्तिक पातळीवरती लोकांनी आर्थिक मदत देऊन किल्लारीसह अनेक गावातील लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. सामाजिक एकता, एकोपा या निमित्तानं दिसला. बघा, एखादं संकट येतं तेव्हा ते अनेक संकट घेऊन येतं, त्याचा प्रत्यय आला होता. त्यावेळेला भूकंप तर झालाच, त्याच्यानंतर काही अनेक अपघात झाले. मला वाटतं उमरग्याचे आमदार काझी म्हणून होते त्यावेळेला, ते या सगळ्या भागामध्ये शरद पवारांच्या मदतीला होते. पण अचानक त्यांचंही हृदयविकारानं निधन झालं. म्हणजे संकट येतात, मग मदत कार्यात तोकडी पडतात, माणसं कमी पडतात किंवा ज्यांना माहितीगार आहे त्या भागातला ती माणसं कमी होतात. तर अशा पद्धतीनं तिथं जर मदत पोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, लोक उभारले. मनुष्य स्वभाव आहे आणि आपल्याला विस्मृती आहे. आपण अनेक संकटांवरती मात करतो, विसरून जातो. परंतु हे आलेलं संकट अजून अनंत काळ लोकांच्या लक्षात राहील. फार मोठी जीवित आणि वित्तीय हानी या काळात झाली तरी असो, लोक आता सावरत आहेत, नव्या उमेदीनं कामाला लागलेले आहेत. नैसर्गिक आपत्ती आहे, याला आपण कोणीच काही करू शकत नाही.
केवळ खबरदारी घेणं हे एकच आपल्या हातात असतं कोणत्याही नैसर्गिक संकटात। यापुढच्या काळामध्ये अशा पूर्वी घडलेल्या वाईट घटनांपासून आपण बोध घेऊया आणि संकटाला सामोरं राहण्याचा संकल्प करूया। धन्यवाद।